नमस्कार, अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। नुकतेच 12वीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा होती ती एका निकालाची, कारण की दुःखाच्या प्रसंगामध्ये, कठीण प्रसंगामध्ये 12वीचे बोर्डाचे पेपर देणं म्हणजे मनावं तितकं सोपं होतं आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेलाच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना सुद्धा प्रतीक्षा होती ती निकालाची। आणि तो निकाल होता स्वर्गीय संतोष भाऊ देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिच्या निकालाची। इतकी प्रतीक्षा लागली होती महाराष्ट्राला की कारण सगळ्यांनी ते दुःख अनुभवलं होतं। ज्यांना ज्यांना हृदय आहे असा एकही व्यक्ती या महाराष्ट्रात नव्हता की त्यांच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू वाहिले नव्हते। आणि म्हणून या दुःखाच्या अश्रूचा पूर वाहत असताना अशा पुरामधून जाऊन, अशा दुःखामधून जाऊन बोर्डाचे पेपर देणं आणि त्या बोर्डाच्या पेपरमध्ये इतकं घवघवीत यश संपादन करणं हा निकाल महाराष्ट्राला आश्चर्यचकित करणारा आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता आश्चर्यचकित होईल यात नवल नाही, कारण ते सर्वसामान्य जनता आहे, परंतु महाराष्ट्रातले बडे बडे नेते सुद्धा या निकालाने आश्चर्यचकित झाले आणि वैभवीने 85% गुण मिळवून यश मिळवलं आणि अशा तिच्या यशामध्ये महाराष्ट्र नाहून निघाला आणि तिचं दुःखसुद्धा सगळ्यांनी अनुभवलं आणि तिचं अभिनंदनही संपूर्ण महाराष्ट्राने केलं। आणि म्हणून त्यामुळेच महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांनी सुद्धा वैभवीचं अभिनंदन केलं आणि त्या क्षणी वैभवीला मोठमोठ्या नेत्यांचे फोन येऊ लागले आणि प्रत्यक्ष अभिनंदन करू लागले। सुप्रियाताई सुळेंनी फोन केला वैभवीला, अजितदादा पवारांनी फोन केला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा वैभवीचं अभिनंदन केलं फोन करून आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा अभिनंदन केलं। असे अनेक फोन महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचे वैभवीला आले, अभिनंदन केलं आणि अभिनंदन करून पुनश्च शब्द दिला वैभवीला की वैभवी तू घाबरू नको, आम्ही न्याय मिळवून देऊ तुला, आम्ही सगळे सुद्धा त्यासाठी प्रयत्न करत आहोत, तुझ्या लढ्यामध्ये आम्ही सुद्धा सामील आहोत आणि निश्चित तुला एक दिवस न्याय मिळेलच। आणि हा न्याय केवळ तुझ्या एकटीचा नसून हा न्याय संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेला असेल। म्हणून पण खूप अभिनंदन वैभवीचे केले की अशा दुःखी ठिकाणी, अशा दुःखद प्रसंगी 12वीचे पेपर देणे। आणि असा प्रसंग होता की जेव्हा ती बोर्डाचा पेपर द्यायला जायची तेव्हा रोज वडिलांच्या फोटोसमोर जाऊन दर्शन घ्यायची, नतमस्तक व्हायची आणि पेपर द्यायला जायची। काय प्रसंग असेल तो, काय मानसिकता होत असेल वैभवीची, कारण की ती वेळ अशी होती की त्या 12वीच्या पेपरला तिचा बाप, तिचा पाठीराखा तिच्या सोबत राहिला असता, तिला गाडीवर बोर्डाच्या त्या सेंटरवर नेला असतं परीक्षा द्यायला, तिला सोडायला गेले असते, तिला येताना घेऊन आले असते आणि अशा त्या मानसिकतेमध्ये तिला वाटत असेल की आज माझे वडील माझ्या सोबत असते। पण तिचे काका श्री धनंजय भाऊ देशमुख हे सुद्धा वडिलांसारखे खंबीरपणे तिच्यासाठी उभे राहिले, आपल्या भावाला न्याय मिळावा म्हणून सुद्धा ते प्रत्येक पावलावर उभे राहिले आणि अगदी वडिलांचं छत्र तिला दिलं। परंतु ती मानसिकता काय असेल वैभवीची याचा आपण विचार केला पाहिजे। नाहीतर आपण ऐकलेलेच आहे, बडे बडे नेते म्हणायचे की आम्हाला असं म्हणता तुम्ही आमच्या 3-3 वर्षाच्या मुलींना काय वाटत असेल, काय मानसिकता होत असेल। आज जर विचार केला आपण पाहिला तर वैभवीची मानसिकता बोर्डाचा पेपर देताना काय असेल, कारण की कित्येक मुलांवर नेहमीच असे नैसर्गिक संकट येतात, पण हे नैसर्गिक संकट नव्हतं, हे म्हणजे मुद्दामून घडवून आणलेलं संकट होतं ते। आणि अशा संकटामध्ये वैभवीची मानसिकता काय झाली असेल तरीही तिने घवघवीत यश संपादन केलं, मिळवलं आणि महाराष्ट्राला आश्चर्यचकित केलं। आणि महाराष्ट्रातील समस्त विद्यार्थी वर्गाने वैभवीतून आदर्श घेण्यासारखा आहे की जेव्हा काही आपल्यावर नैसर्गिक आपत्ती येते, नैसर्गिक दुःख येतं तेव्हासुद्धा आपण खूप खचून जातो। निसर्गाने दिलेलं दुःख तर म्हणजे आपल्याला असं म्हणता येत नाही की हे का आलं, कारण की ते निसर्गाने दिलेलं दुःख असतं, परंतु हे दुःख तिचं काहीतरी वेगळं होतं ना। अशाही प्रसंगामध्ये ती इतकी खंबीरपणे उभी राहिली, म्हणून विद्यार्थ्यांनी आदर्श घेतला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट आहे की वैभवी 12वीमध्ये शिकत असताना तिच्यावरती हा प्रसंग आला होता, परीक्षा तोंडावरती होते, प्रॅक्टिकलचे पेपरही तोंडावरती होते आणि अशा वेळेस तिला न्यायासाठी लढावं लागायचं, कारण अन्याय जसा झाला होता की निर्दोष बालक आणि अनाथ करून टाकले होते। आणि म्हणून आता असं तिला लढावं लागत होती की वडिलांना न्याय मिळाला पाहिजे, आम्ही अनाथ झालो, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे काढले जायचे, म्हणजे लाखोंच्या संख्येने जनता रस्त्यावर उतरायची, न्याय पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे आणि प्रत्येक मोर्चात वैभवीला जावं लागायचं। आणि मग कधी पुणे जिल्ह्यांसारख्या दूरचा प्रवास तिला करायला लागायचा, कधी इकडे विदर्भात पाहिला आपण अकोल्याला किती मोठा मोर्चा झाला होता, सोलापूर, अशा अनेक ठिकाणी मोर्चे झाले। वैभवी त्या ठिकाणी जायची, नेसती जायची नाही तर वैभवी अगदी नॉनस्टॉप 1-1 तास भाषण करायची। आम्ही प्रत्यक्ष वैभवीचं भाषण ऐकलेलं आहे आणि वैभवी जेव्हा
जेव्हा भाषण करायची, अगदी संयमशील शांततेने तिचे विचार मांडायची, केवळ वडिलांच्या न्यायासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना होत असतात आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला जणू न्याय मागत आहे वैभवी, असं नेतृत्व ती करू लागली. पण वैभवी जेव्हा भाषण करायची तेव्हा समोर बसलेली जी लाखो जनता असायची, लाखो पब्लिक असायची, असा एकही व्यक्ती नसायचा की ज्यांच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या नसायच्या. अश्रूंच्या अगदी पूर वाहायचा वैभवी बोलत असताना. इतके सुंदर विचारसुद्धा ती मांडायची. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ती आपल्या भाषणातून मांडायची. असे लोकांना मंत्रमुग्ध होऊन लोक ऐकायचे आणि रडायचे अगदी तिचं दुःख पाहून. आणि असे दुःखद प्रसंग तो तिथला कार्यक्रम संपल्यानंतर, तिची मोर्चाची सभा संपल्यानंतर, मोर्चे संपल्यानंतर ती पुन्हा घरी वापस जायची. किती मोठा प्रवास तिला करावा लागायचा आणि जास्तीत जास्त अभ्यास तिला प्रवासामध्ये गाडीमध्येच करावा लागला असणार, कारण की पुस्तकासारखे तिला सोबत ठेवावं लागत असतील, कारण दुसऱ्या दिवशी लगेच कुठला ना कुठला मोर्चा असायचा. धनंजय भाऊ देशमुख सुद्धा म्हणायचे कुठे कधी जावं लागेल काही सांगता येत नाही आणि म्हणून घरी किती वेळ असू हेही सांगता येत नाही. आणि घरी राहायला खरंच किती कमी वेळ वैभवीला मिळत होता. एवढा प्रवास करून एवढ्या मोर्चामध्ये जाऊन तिला अभ्यास करायला वेळ किती मिळाला असेल आणि इतक्या कमी वेळामध्ये मिळालेल्या वेळेचं तिनं सोनं केलं, सदुपयोग केला आणि त्यामध्ये आपला अभ्यास पूर्ण करून 12वीचे पेपर दिले आणि पेपरही असे दिले की घवघवीत संपादन केलं. पण याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की वैभवीला 85% गुण मिळाले. खरंच तिच्यावर जर असा दुःखाचा डोंगर आला नसता तर निश्चित ती 96, 97, 98% पोहोचली असती, कारण तिच्या या अभ्यासावरून संपूर्ण महाराष्ट्रातले अनुभवलं आहे. इतक्या दुःखद प्रसंगामध्ये जर ती इतकं यश संपादन करते तर तिची मानसिकता चांगली असती, दुःखाचा डोंगर नसता, ती आनंदित असती तर किती मोठं यश संपादन केलं असतं आणि किती पर्सेंटेज मिळवले असते संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातले बडे नेते आश्चर्यचकित झाले. आता वैभवीचं स्वप्न होतं डॉक्टर होण्याचं, तिच्या वडिलांचं स्वप्न होतं लेकीला डॉक्टर करण्याचं. आता महाराष्ट्रातील मोठमोठ्या नेत्यांनी आश्वासन दिलेलंच आहे, आश्वासन म्हणण्यापेक्षा शब्द दिलेला आहे की आम्ही तुझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करू, आम्ही वैभवीला डॉक्टर करून देऊ. आणि खूप म्हणजे अशा अनेक नेत्यांनी जबाबदारी घेतलेली आहे वैभवीला डॉक्टर करण्याची, तर ही जबाबदारी ते पूर्ण करतीलच, कारण की करणारच आहेत, सगळेजण लढत आहेत. दररोज असं एखाद्या दिवशी म्हणण्यापेक्षा दररोज महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अंजलीताई दमानिया असतील, कारण आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी अंजलीताई दमानिया तर अगदी किती लढल्या होत्या, देवासारख्या तिथं धावून गेल्या होत्या. ही गोष्ट अंजलीताई दमानियाला सुद्धा माहीत नाही की मी तिथं गेलेच कशी, अगदी देवानं पाठवल्यासारखं त्या गेल्या. आणि सगळेजण त्यांच्या कुटुंबातले सुद्धा म्हणतात अंजलीताई कोणीकून आल्या, कशा आल्या, देवासारख्या धावून आल्या. त्या पुन्हा आणखी आपल्याला सांगावंच लागेल आणि मान्यही करावं लागेल. श्री मनोजदादा जरांगे हे सुद्धा खूप लढलेले आहेत. यांनी या सगळ्या लोकांनी वैभवीचं खूप अभिनंदन केलं आणि सगळेच वैभवीच्या निकालाने आश्चर्यचकित झाले, वैभवीच्या पाठीशी राहिले उभे. आणि अंजलीताई दमानिया नेहमी म्हणत असतात मी या लढ्यामध्ये जास्त पुन्हा उतरले आणि लक्ष घातलं ते म्हणजे वैभवीचं दुःख पाहूनच, कारण की वैभवी अंजलीताईंशी स्वतः बोलली अंजलीताई त्या ठिकाणी गेल्यानंतर. आणि जेव्हा तिच्या डोळ्यातले अश्रू अंजलीताईंना दिसले मग तेव्हा अंजलीताई इतक्या लढल्या, वेड्यासारख्या लढल्या अगदी की मग पाहायलाही आपली सोय नको इतक्या लढल्या त्या. आणि हे सगळे लोक लढले. आजही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा अगदी रोज फोन केल्यासारखं त्यांच्या घरी फोन करतात, श्री एकनाथजी शिंदे करतात, सुप्रियाताई सुळे फोन करतात. केवळ म्हणजे हा महाराष्ट्रामध्ये तिचा आश्चर्यचकित करणारा निकाल आला म्हणूनच फोन केले असं नाही, तर त्यांचे फोन रोजच चालू असतात वैभवीला न्याय मिळवून देण्यासाठी. आणि म्हणून हे महाराष्ट्रातले सगळेच नेते आता वैभवीला डॉक्टर बनवण्यासाठी पुनश्च एकदा आपला शब्द पूर्ण करतील अशी संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षा आहे. कारण तिचे वडील असते तर किती त्यांनी कष्ट घेतले असते लेकीला डॉक्टर करण्यासाठी. आणि म्हणून आपल्या वडिलांची भूमिका निभावण्यासाठी तिचे काकासुद्धा त्या ठिकाणी आता तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्रातले नेतेसुद्धा वैभवीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आता वैभवी संपूर्ण महाराष्ट्राची लेक झालेली आहे, कारण इतका आदर्श तिने महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेला दिला आहे की किती कठीण असतं असे बोर्डाचे पेपर देणं. अशा दुःखद प्रसंगामध्ये एक आगळा वेगळा आदर्श वैभवीने निर्माण केलेला आहे. आणि म्हणून हा आदर्श महाराष्ट्रातील सगळे विद्यार्थी घेतील अशी अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्रातील सर्व नेते वैभवीला डॉक्टर करण्याचा शब्द पूर्ण करतील अशी सुद्धा अपेक्षा आहे. जय हिंद, जय भारत.